कबड्डीची सुरुवात म्हणजे ती पण एक स्टोरीच आहे. स्किप करून चालणार नव्हतं. घरच्यांच्या शिक्षणासाठी पण अपेक्षा होत्या किंवा आपलं टार्गेट काय असतं, जरी शिक्षणातून असलं तरी एक चांगला गव्हर्नमेंट जॉब मिळाला पाहिजे किंवा आपण एक पातळी गाठली पाहिजे उंचावरची. त्यातनं मग मला लक्षात यायला लागलं की नाही बाबा, खेळात पण करिअर आहे. आपण इकडनं पण जो जॉब आपण इकडनं मिळवणार आहे शिक्षणातून, तोच आपण आपला जो आपला रस आहे, म्हणजे की जो खेळून आपल्याला आनंद पण मिळतोय, तर त्यातून सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे आपण जे म्हणतो ना, संगतीचा परिणाम जो असतो तो लाईफ पूर्ण चेंज करून टाकतो. नमस्कार, मी सानिया चौगुले. केबीडी पॉडकास्ट चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या माजी कर्णधार आणि छत्रपती पुरस्कार राष्ट्रीय खेळाडू अंकिता जगताप. नमस्कार ताई. नमस्कार ताई, कबड्डीची सुरुवात कशी झाली? कबड्डीची सुरुवात तो पण एक म्हणजे ती पण एक स्टोरीच आहे. माझी आई जेव्हा शाळेत आणायला सोडायला यायची, तेव्हा आमचे जेव्हा सिनियर्स तिथं प्रॅक्टिस करत असायचे ना, तर आईच्या मनात असं यायचं की माझ्या पण मुलींनी असा, म्हणजे कबड्डी म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो की रांगडा खेळ किंवा असा मातीशी जुडून असा धडपडीचा बॉडी टच गेम. तर ते आईला वाटायचं की हिने पण असं काहीतरी धाडसी काहीतरी केलं पाहिजे, खेळलं पाहिजे. मग ते कधी पण तिने सांगितलं नाही, बोलून दाखवलं नाही. मी तेव्हा असेन 5वी-6वीला वगैरे असेन. मग त्याच्यानंतर थोडीशी रनिंगमध्ये आणि चपळता असल्यामुळे असंच क्रीडा शिक्षक होते घोगरे सर म्हणून, त्यांनी ॲथलेटिक्समध्ये असंच एक मुलगी कमी होती रिलेला, तर मग असंच चल नाही का स्कूल गेम्सला घेऊन गेले होते. मग घेऊन गेले तिकडं, तर तिकडचं एक एन्व्हायरमेंट बघून किंवा खेळात पण बाबा रस आहे, काहीतरी एन्जॉयमेंट असतो, तर हे वाटायला लागलं. मग थोडंसं मग व्हॉलीबॉलच्या स्पर्धा होतात इंटर स्कूलच्या, मग त्याच्यात असं भाग घेत 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 मग एकदा कबड्डीच्या आमच्या वारगडे सरांनी बघितलं की बाबा ही खेळू शकते. आणि शिक्षकच असतात की त्यांना कळतं की भविष्य आहे की नाही एखादं स्ट्रक्चर बघून किंवा, तर त्यांना तसं वाटायचं. मग ते सारखं मागं लागायचे की तू खेळ ना ग कबड्डी, तू छान खेळशील. पण घरचे संध्याकाळची प्रॅक्टिस, शाळा सकाळची आणि संध्याकाळची प्रॅक्टिस, मग घरचे काही सोडायचे नाहीत. मग त्याच्यामुळं पहिल्यांदा 1 वर्ष तर नाहीच, फक्त स्कूलसाठीच म्हणून खेळले. मग नंतर स्वतः सर एकदा घरी आले होते की काही काळजी करू नका, मी जवळच राहतो, मी वाटलंच तर संध्याकाळी सोडायला येत जाईन घरी. मग पहिले 5-6 महिने तर त्यांच्यासोबतच घरी सोडायला ते यायचे मला. मग असा तो प्रवास सुरू झाला. ते बालपण कुठे गेलं तुमचं? बालपण पूर्ण पुण्यातच, शिक्षण आणि म्हणजे सगळं बालपणच थोडक्यात पुण्यातच गेलेलं आहे. मग जेव्हा स्कूलमध्ये खेळायला चालू केलं, त्यावेळेला शिक्षकांच्या किंवा पॅरेंट्सच्या काय एक्सपेक्टेशन्स होत्या काय ऍट द टाइम त्यावेळेस? असतात ना, नवीनच. आता आमच्या वेळेस सेमी इंग्लिश म्हणून नवीनच इंट्रोड्यूस झालं होतं की 3 सब्जेक्ट इंग्लिशमध्ये होते. त्याच्यामुळं ते पण आपल्याला नवीन होतं. तिथेही स्किप करून चालणार नव्हतं. घरच्यांच्या शिक्षणासाठी पण अपेक्षा होत्या की जरी शिक्षण तुझं म्हणजे खेळ जरी चालू असला तरी तिथे शिक्षणात तू कमी नाही पडली पाहिजे. एक दुसरा आपला सेकंड चान्स म्हणून आपण शिक्षणाकडे बघतो. तर तसं एक होतं की बाबा तू शिक्षण पण कम्प्लीट कर, तू तिथे मागे पडू नकोस. मग कबड्डीमध्ये इंटरेस्ट केव्हापासून वाढला? की लहानपणापासूनच आईनं सांगितलं म्हणून की स्वतःच्या मनात आलं म्हणून? नाही, आईने कधी बोलूनच दाखवलं नाही. म्हणजे अगदी नंतर मी सिनियर्सला रिप्रेझेंट करायला लागले किंवा तेव्हा मग आमचं बोलणं व्हायचं घरातल्या घरात की मग कळायचं की माझ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये कोणीच प्लेअर म्हणून कधीच असं ब्रॉटअप नाहीच झालेलं. असं प्लेअर मध्ये पण करिअर असतं किंवा हे नाही. आमच्याकडे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आता एरोनॉटिकल इंजिनियरचं हे वगैरे आता क्रेज चालू आहे. तर त्या सगळ्या शिक्षणाच्या बॅकग्राऊंडमध्ये आहेत, सगळे CA आहेत, पण खेळात कोणीच नव्हतं. मग सगळ्यांना असं वाटायचं की वेस्ट करते हिचा टाइम, काहीच होणार नाहीये, मग का वेस्ट करतेय, शिक्षणात चांगली आहे तर हिने शिक्षणच पूर्ण केलं पाहिजे, तिथून करिअर होऊ शकतं, खेळातून नाही होऊ शकत करिअर. मग कबड्डीची जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला पहिल्या स्टेजला कुठला अडथळा वगैरे आला का खेळताना? अडथळा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अडथळा हेच होतं की माझं वजन कमी होतं. त्याच्यामुळे माझा खेळ खूप चांगला होता पण ताकद पुरायची नाही. मग त्याच्यासाठी फार स्ट्रगल करायला लागला की डाएट म्हणा. मग तिथून लहानपणापासूनच सुरुवात झाली डाएट किंवा ह्या गोष्टी करूनच
पुढे खेळू शकतो आणि फिजिकल स्ट्रेंथ त्यानेच वाढणार आहे. व्यायाम आणि तुमचं डाएट प्रॉपर असेल तर हाच म्हणजे माझ्यासाठी तरी एक निदान एक 4-5 वर्ष तरी हाच एक अडथळा होता की माझं वेटच गेन होत नव्हतं. ओके. खेळाची सुरुवात नेमकी कोणत्या वयापासून झाली किंवा कुठल्या स्टँडर्डला होतात तुम्ही तेव्हा झाली? माझी 2008 साली, म्हणजे मी जवळजवळ 8वी-9वीच्या मिडल एजमध्ये जेव्हा असतो आपण की हायस्कूलच्या रेंजमध्ये सुरुवात झाली खेळायला. मग त्यावेळेला कुठून खेळायचं किंवा त्यावेळेला प्रोफेशनली काही माहिती नव्हतं की फक्त स्कूल लेवलला खेळायचं आणि यायचं, असं क्लब कडून वगैरे खेळत नव्हता का त्यावेळी? नाही, जेव्हा खेळायला सुरुवात केली ना तेव्हाच माझा जो संघ आहे ना तो त्या शाळेतच प्रॅक्टिस असायची, त्या संघाची सुद्धा. त्याच्यामुळे शाळेची प्रॅक्टिस फक्त स्कूल गेम किंवा इंटर स्कूलिंगलाच व्हायची. इतर वेळी त्याच सेम शाळेतल्या किंवा दुसऱ्या शाळेतल्या मुली आम्ही एकत्र मिळून मग त्या संघातच प्रॅक्टिस करायचो. ओके. मग त्या संघाच्या प्रशिक्षकांचं नाव काय होतं? जयवंत वारगडे सर म्हणून होते. ओके. आणि एक घोगरे सर म्हणून होते, पाटील सर म्हणून शाळेतले हे 2 शिक्षक होते आणि वारगडे सर हे संघाचे शिक्षक होते. म्हणजे कबड्डीची सुरुवात त्या सरांनी करून दिली म्हणायला हरकत नाहीये. तर ताई, आता आपण मुली आहोत आणि ॲज अ प्लेअर तुम्ही खूप काही फेस पण केलं असेल त्यावेळी. तर आत्ताच्या ज्या मुली आहेत त्यांना एक सल्ला काय द्याल, म्हणजे कबड्डी खेळात टिकण्यासाठी फिजिक्स जे त्यांचं मेंटेन ठेवायला पाहिजे त्यांनी, त्याच्याबद्दल काय सांगाल? मी सांगेन की सोशल मीडिया थोडंसं अवॉइड केलं पाहिजे. रिअल लाईफपेक्षा रिअल लाईफवरती जास्त भर दिला पाहिजे. आपलं काय होतंय सध्या रिअल लाईफमध्ये, म्हणजे 8वी-9वीच्या मुलाला सुद्धा इंस्टाग्राम, ते फॉलोअर्स हे जास्ती क्रेज झालंय. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे 2 तास जरी माझ्या आयुष्यातले रोजचे जरी वाया जात असतील तरी तो माझा एकचा रेस्ट टाइम असू शकतो किंवा तो माझा काहीतरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीचा टाइम असू शकतो की मी ते माझ्या खेळाच्या दृष्टीतून किंवा शिक्षणाच्या दृष्टीतून वापरू शकतो. बरोबर आहे. मग त्या गोष्टी मला असं वाटतं की म्हणजे प्रकर्षाने जाणवतं की इथं मुलं कमी पडतायत की हे त्यांनी टाळलंच पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे मनात होतं तसं बोललाय तुम्ही. तर तुमच्या वेळेला सोशल मीडियाची एवढी क्रेज नव्हती त्यावेळी, त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या गेम मध्ये वरती आला असाल, म्हणजे फोन पासून पूर्ण लांब होतात तुम्ही. आत्ताची जी आपली जनरेशन आहे ती रिअल लाईफवरच जगतीये, तर त्यांना ग्राउंडवरचा एक सल्ला काय द्याल तुम्ही? फक्त माझा एकच सल्ला आहे, कायम आहे. म्हणजे मी जेव्हा खेळत होते तेव्हा पण मी माझ्या ज्युनियर्सला हाच सल्ला द्यायचे, कष्ट नेहमी एकांतात करा, म्हणजे तुमचं यश आहे ना ते 4 चौघात जल्लोषान तुम्हाला साजरा करता येतं. बरोबर. ताई, तुमच्या लाईफमध्ये असा कुठला क्षण होता ज्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की नाही, मला कबड्डीमध्येच करिअर करायचं, मला नाही दुसरं कुठं जायचं, असं केव्हा वाटलं? जेव्हा आमचे सिनियर ताया यायच्या ज्या रेल्वेत वगैरे, त्यांना ऑलरेडी जॉब मिळाला आहे किंवा आपलं टार्गेट काय असतं, जरी शिक्षणातून असलं तरी एक चांगला गव्हर्नमेंट जॉब मिळाला पाहिजे किंवा आपण एक पातळी गाठली पाहिजे एक उंचावरची. तर त्यातनं मग मला लक्षात यायला लागलं की नाही बाबा, खेळात पण करिअर आहे, आपण इकडनं पण जो जॉब आपण इकडनं मिळवणार आहे शिक्षणातून तोच आपण आपला जो आपल्यात रस आहे, म्हणजे की जो खेळून आपल्याला आनंद पण मिळतोय, तर त्यातून सुद्धा आपण करू शकतो. मग तेव्हा मग लक्षात यायला लागलं की नाही, करिअर आहे, मग आपण ह्याच्यातच करूया. किंवा नंतर फ्रेंड सर्कल सगळं त्याच अवतीभवती झालं की सगळे खेळाडूच आहेत. मग ते कधी असं वाटलंच नाही की ते स्किप करून शिक्षणाकडे परत जावं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, संगतीचा परिणाम जो असतो तो लाईफ पूर्ण चेंज करून टाकतो. एकंदरीत तुमच्या लाईफ मध्ये पण तसंच झालेलं, म्हणजे कबड्डीचे सगळे असल्यामुळे तुम्हाला त्याच्यात रस निर्माण झाला. जेव्हा तुमच्या सिनियर खेळायच्या त्यावेळेला असं कोण रोल मॉडेल होतं का तुमचं? एक मी ज्या पोझिशनला खेळायचे त्याच पोझिशनला एक किशोरीताई म्हणून एक होती, किशोरी शिंदे. आता ती आपल्या पुणे महानगरपालिकेत क्लास 1 ऑफिसर आहे. तर तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी, आपण म्हणतो ना एखादा खेळाडू जास्त सोबत राहूनच शिकतो. बरोबर. एक शिक्षकांकडनं शिकणं वेगळं असतं आणि एक अनुभव घेऊन शिकणं वेगळं असतं, ते आपल्या कायम लक्षात राहतं. तर तिच्या हाताला मी खेळायचे, म्हणजे तेव्हा वेट कमी होतं. मग ताई आली की मोठ्या आपल्या स्टेट लेवलच्या एकदम किंवा इंटरनॅशनल
असे प्लेयर्स येणार होते, नवीन नवीन इव्हेंट व्हायचे, थायलंडची टीम यायची, ओके. जपानची टीम यायची, इंट्रोडक्शन त्यांना द्यायसाठी. तर तेव्हा जेव्हा त्या मॅचेस व्हायच्या तेव्हा मी तिच्या हाताला खेळायचे. तर तेव्हा बऱ्याचशा गोष्टी कळायच्या की अंकिता बघ आपण आता ही कॅच अशी का घेतली, मग ती सांगायची. मग त्यातनं कळायच्या काही काही गोष्टी. मग हाताला राहून राहून मला पण ते खेळताना समजून जायच्या, ताई आता आपला टायमिंग चुकला. हो बरोबर आहे. मग हे असं सोबत राहून राहून मी तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकले. ओके, म्हणजे त्या अजून पण तुमच्या रोल मॉडेल आहेत. हो हो. सराव करताना कबड्डीचा काय म्हणजे तुमचा दिनक्रम काय असायचा, म्हणजे तुमचं जे स्केड्यूल होतं ते कसं होतं तुमचं, सकाळी संध्याकाळी? सकाळी तर ऑलमोस्ट फिटनेसच हे असायचं आणि जास्त आउटडोअर फक्त पावसाळ्याच्या सीझनमध्ये, जेव्हा ऑफ सीझन असतो पावसाळा तेव्हाच फक्त फिटनेसचा संध्याकाळी असायचं. आम्ही रनिंग किंवा जे शेड्यूल आहे स्विमिंग म्हणा किंवा, पण सकाळी कंटिन्युअसली आम्ही मसल किंवा ह्याच्यावरती जास्ती काम करायचो. म्हणजे मग जिमला जाणं किंवा वेट ट्रेनिंग ह्याच गोष्टी जास्त सकाळच्या सेशनला, त्याच गोष्टी जास्त असायच्या. दुपारी मग समजा एज्युकेशन चालू होतं तेव्हा मग दुपारी क्लास वगैरे असायचे. ज्या काही आता माझा फायनान्स होतं किंवा अकाउंट्स होतं पहिल्यांदा, तर मग त्या रिलेटेड सगळे क्लासेस अटेंड करायचे. मग थोडा वेळ जाऊन रेस्ट करणं आणि मग परत संध्याकाळी प्रॅक्टिस. मग असं सगळं शेड्यूल होतं. हां, ताई तुम्ही आता खूप मोठ्या मॅचेस खेळलेत, त्या मॅचेसच्या अगोदर तुमची स्ट्रॅटजी काय असायची अपोनंट टीम बरोबर? तेच आता ऑनलाईन सोशल मीडियावरती सगळ्या मॅचेस अवेलेबल असतातच. जर समजा नॅशनल लेवलच्या असतात तर आपल्या आधीच्या नॅशनलला किंवा मोस्ट ऑफ आम्हाला एकच हर्डल असायचं की हिमाचल सोबत, किंवा आम्ही ते पारच नाही करू शकायचो. ते जे जास्ती टफ असायचं किंवा एक दोन अशा चुका व्हायच्या की त्याने आमची अख्खी वर्षभराची मेहनत वाया जायची. कारण जर क्वार्टरलाच टीम हरतीये तर प्लेसच नाही मिळणार. मग त्या एक दोन ज्या टुर्नामेंटच्या मॅचेस असायच्या त्या वर्षभर आधी, म्हणजे पुढच्या नॅशनलपर्यंत मी त्याच मॅचेस वारंवार बघत असायचे की तिथं काय चुकलं माझं, किंवा ते बघून बघून आपल्याला जास्ती लक्षात येतात गोष्टी. मग ते स्ट्रॅटेजी असायची की बाबा हे चुकलं आपलं, इथं हे गणित चुकलं म्हणून आपलं इथे आपण लॉस झाला, हे नव्हतं व्हायला पाहिजे. मग मोस्ट ऑफ द केसेस काय व्हायचं की महाराष्ट्राच्या संघात पुण्याच्या मुलींची संख्या जास्त असायची. त्याच्यामुळे ते एक सामंजस्य असायचं की पुण्यातनं पण खेळताना आम्ही एकीने खेळायचो किंवा मग महाराष्ट्रात जरी असलो तरी मग ते कोऑर्डिनेशन आपोआप असायचं. एकमेकांवरती विश्वास होता की बाबा हिने सांगितलंय ना, हे चुकीचं का असेल ना, आपण सगळ्यांनी मिळून केलं तर तो डिसिजन बरोबर असायचाच, व्हायचाच. तर मग कोचेस पण तेवढ्याच ह्यांनी, एखाद्या प्लेअरने जरी सांगितलं की बाबा हे आता आपण ही स्ट्रॅटेजी नको, आपण ही अप्लाय करूया की ह्यांनी मिळेल आपल्याला सक्सेस, तर कोच पण इझिली मग तेव्हा ॲग्री व्हायचे या गोष्टीला की आपण ठीक आहे मग आता असं करूया. त्या जेव्हा मॅच असायच्या, म्हणजे अगोदर आपल्याला माहिती असतं ना की कोणती कोणासोबत मॅच आहे वगैरे, त्यावेळेला रूम मधून निघायच्या अगोदर काय तुमची टीम स्ट्रॅटेजी असायची, किंवा ते कोऑर्डिनेशन थोडं प्लेअर मध्ये कसं असतं मला हे सांगा. म्हणजे एकतर प्रेशर पण असतो जेव्हा आपण एवढ्या मोठ्या लेवलला चाललोय, रिप्रेझेंट करतोय, तर एक ते प्रेशर असतं की बाबा आपण इतक्या महाराष्ट्रातनं एवढेच जण असतात पण आपल्याला संधी मिळाली आहे. ते प्रेशर असतं की आपल्याला परफॉर्म करायचंय, महाराष्ट्र हरला नाही पाहिजे किंवा आपलं रिप्रेझेंटेशन असं डिसरिस्पेक्टफुल दिसलं नाही पाहिजे, या पण गोष्टी असतात. त्याच्यामुळं मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून फक्त त्या आदल्या दिवशी मॅचला जाण्यापुरता किंवा 2 तास आधी ही स्ट्रॅटेजी कधीच होत नाही. ही जेव्हा कॅम्प चालू असतो किंवा आपल्या स्टेट लेवलच्या मॅचेस असतात तिथून थोडंसं हे असतंच की आपल्याला बाबा आता महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचंच आहे, तर आपल्याला ह्या प्रकारची मेहनत किंवा आपल्याला हे हर्डल्स असणार आहेत. तर त्या दृष्टीने प्लेअरची तेव्हापासूनच तयारी चालू असते. एखादा किस्सा असा आठवतोय का खेळतानाचा की ती मॅच मला, म्हणजे तुम्हाला अशी लक्षात राहिलेली आहे, किंवा एक चूक मला सांगा, एका चुकीमुळे तुमची ती मॅच गेली, अशी कुठली चूक आहे तुमची? ती आहे एक हरियाणात महेंद्रगडला नॅशनल होती, 2021ची टुर्नामेंट होती ती, 20 किंवा 21ची टुर्नामेंट असेल ती. आपण इतकं व्यवस्थित छान खेळत होतो आणि थोडंसं रेडरसाठी जरा टफ चालू होतं, कारण हिमाचलची मॅचचं कसं आहे, त्यांचा सेम जी बॅच आहे म्हणजे जे इन 7 असतात ना, ते कंटिन्यू 5-6 वर्ष एकत्र खेळत आहेत कंटिन्यू. म्हणजे प्रत्येक कुठली युनिव्हर्सिटी असेल, सिनियरला असेल,
तर खेलो इंडियाला असेल, सगळीकडे तीच टीम रिप्रेझेंट करते. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं कोऑर्डिनेशन आणि एकमेकांना माहिती आहे कधी कोणाची काय माइंडसेट असू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे त्या माइंडसेटला तोडणं अवघड असायचं. पण आपण एकदम व्यवस्थित चाललेलो, शेवटच्या 10 मिनिटापर्यंत एकदम व्यवस्थित. मॅच टफच चालली होती, अगदी 2-3च्याच पॉईंट फरकाने चालली होती. लीड आपल्याकडे होतं. आपल्याकडे 3च प्लेयर राहिलेले, 3ही आज पुण्याचे होते आणि त्यांना ते 3 हाफ म्हणजे 30 मिनिटांनंतर शेवटचे 10 मिनिटापर्यंत आपण त्यांना रखडून ठेवलेलं की ते मारूच शकायचे नाहीत. म्हणजे ते एकदम ब्लँक व्हायचे आणि सुपर टॅकल व्हायची. त्याच्यामुळे आपल्याला 2 एक्स्ट्रा पॉईंट मिळायचे. बरोबर. पण मागच्या साईड स्कोररमुळं मला आऊट दिलं चुकीचं. म्हणजे मी आपली लास्ट लाईन क्रॉस नव्हतीच केली, पण मला आऊट दिलं. ते प्रेशर असते एवढ्या मोठ्या मॅच, क्वार्टरची मॅच. तर त्या ह्याच्यात मला आऊट दिलं. आम्ही खूप आर्ग्यू केलं की नाही का टच नाही झालेली किंवा काय, पण तिथं मला आऊट दिलं आणि तो नंतर लोन झाला. आपण 2नी ती मॅच हारलो. नंतर 10 मिनिटात ती 2नी हारलो. तर मागं एक तामिळनाडूची एक मॅनेजर होती त्याच टुर्नामेंटला आलेली. तर तिने ते व्हिडिओ काढलेली की महाराष्ट्राचं डिफेन्स चांगलं आहे म्हणून ती व्हिडिओ काढलेली. आणि त्या व्हिडिओत आलं होतं की मी नॉट आऊट होते. पण तिथं काही थर्ड अंपायर किंवा काही सिच्युएशन नव्हती किंवा असं काही आपण करू शकत नव्हतो आर्ग्युमेंट. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मॅनेजरनी सांगितलं मला की म्हणजे कोचला सांगितलं की आपकी लड़की आउट नहीं थी, आपको गलती से आउट दिया और आपको हरा, इसीलिए आपकी लूज किया मॅच. तर ते इतकं वाईट वाटलं. त्याच्यानंतर मला जवळजवळ 6 महिने असं गिल्ट फील होत होतं की मला की ते माझ्यामुळं किंवा हे गेलं. पण नंतर त्याच साईड स्कोररनी नंतर माफी पण मागितलेली. पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा माफी. आणि त्याच वर्षी हिमाचलनी परत फायनल मारलेली. त्याच्यामुळे आपल्याला पण ती संधी असली असती. कदाचित जर इथं आऊट दिलं नसतं तर महाराष्ट्राने गोल्ड घेतलंच असतं नक्की. हो बरोबर. ताई, खेळताना डायट आणि रेस्ट ह्याचं काय महत्व आहे? डाएट आणि रेस्ट खेळाडूच्या आयुष्यातला 70% भाग आहे. म्हणजे आपण म्हणतो 100%. तर प्रॅक्टिस फक्त 30% गरजेची असते. पण 70% तो काय खातोय आणि तो किती रेस्ट घेतोय हे जास्ती महत्वाचं असतं. ओके. खेळताना एखादा प्लेअर जो असतो, म्हणजे काही प्लेअर डाएटमध्ये थोडे कमी पडतात, मग तो प्रॅक्टिस मात्र खूप करत असतो. म्हणजे 2 तास 3 तास 4 तास दिवसातून करत असतो. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तुमच्या अनुभवाप्रमाणे तो प्लेअर वरती जाऊ शकतो का, त्याला तसा आहार नाही भेटला तर? जर आपण डाएट आणि या गोष्टी जर नाही फॉलो केल्या तर तितक्या जेवढी आपली पात्रता असू शकते, आपल्याला जेवढी आपल्या मेहनतीने जेवढं आपल्याला मिळू शकतं तेवढं डाएट तुमचं चुकीचं आहे म्हणून तुम्हाला नाही मिळू शकत. तुमची ध्येय तुम्ही गाठूच नाही शकत. कारण तुम्ही जे खाणार आहे किंवा जसं तुमचं रेस्ट टाईम असेल त्याच्यानुसार तुमची प्रोग्रेस होते किंवा आपल्याला लक्षात येतं की बाबा नाही बाबा प्रोग्रेस आहे. आपल्या ग्राफनुसार आपल्याला स्वतःला कळतं की आजचा दिवस मी वाया घालवला का, किंवा मी आज जर एखादा वडापाव जरी खाल्लाय तरी मला ते गरजेचं होतं का, ते स्वतःला गिल्ट वाटलं पाहिजे. जोपर्यंत ते स्वतःला गिल्ट वाटत नाही ना तोपर्यंत तो डाएट किंवा हे एकदम स्ट्रिक्टली फॉलोच नाही होऊ शकत. ताई, तुम्हाला जेव्हा सक्सेस मिळायला चालू झालं त्याच्या अगोदर काहीतरी तुमचं शेड्यूल असेल, म्हणजे दिवसाला तेच खाणार किंवा तेच करणार, असं काही होतं का त्यावेळी? हो, एकदम फिक्स होतं की मी कधीच बाहेरचं जंक फूड नाही खाल्लं किंवा एकदम स्ट्रिक्टली मी नॉनव्हेज खात होते. त्याच्यामुळे मग अंडी झाली, बॉईल अंडी झाली किंवा बॉईल चिकन झालं, त्याच्यात कमी तेल किंवा मग तुपाचा वापर किंवा मीठ कमी, म्हणजे इतकं अगदी हे म्हणजे एकदम मोजून मापून खाल्ल्यासारखं की मला दिवसाला एवढी बाबा माझ्या डाएटमध्ये माझा हेवी डाएट होता कारण गेनवाला होता. तर जवळजवळ मला दिवसाला 12 अंडी किंवा 150 ग्रॅम एका वेळी चिकन, बॉईल चिकन असायचं, एकदा राईस असायचा किंवा एकदा भाकरी किंवा असं शेड्यूल माझं पूर्ण टाइम टेबल ठरलेलं की काय खायचंय. त्याच्यात प्रोटीनचा इंटेक असायचा. कारण वर्कआउट पण जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा वर्कआउटला ऑलमोस्ट आपल्याला स्ट्रेंथ आलेली असते, त्याच्यामुळे वर्कआउट पण तेवढाच हेवी असतो. मग रेस्ट टाइम पण भेटली पाहिजे. मग ह्या सगळे असं एकदम फॉर्म्युल्यात जसं म्हणतो गणित सोडवायची मजा जेव्हा येते जेव्हा आपल्याला फॉर्म्युला पाठ असतो. मग त्याच्यामुळे डाएट एकदम व्यवस्थित स्ट्रिक्टली फॉलो करत असतो ना आपण,
मग तेव्हा ती खेळण्याची मजा किंवा उद्याच्या दिवसाची वाट आपल्याला आतुरतेने असते की उद्या माझा बाबा ही प्रॅक्टिस आहे किंवा मॅच आहे, मग त्याच्यासाठी आपण आतुर असतो कारण आपली प्रॅक्टिस चांगली असते ना. बरोबर आहे. ताई, जेव्हा खेळायला चालू झालं त्यावेळेला पप्पा किंवा घरची फॅमिली मेंबर्स त्यांचे काहीतरी टॉन्ट वगैरे ऐकायला भेटलेच असतील की सपोर्ट पण होता तेवढाच? नाही, पहिल्यापासून सपोर्ट होता. थोडंसं भावाला थोडंसं हे वाटायचं की रात्रीची येतीये किंवा हायवे होता, तर त्या हायवेनीच यायचं होतं. त्यामुळे भरपूर तेव्हा कामं चालू असायची. सातारा रोडला माझं घर होतं, त्याच्यामुळे मग ते हायवे क्रॉस करून येणं म्हणजे तेव्हा एक ते कामं चालू असल्यामुळे ते हर्डल्स होता मोठा. मग त्याच्यामुळे घरच्यांना काळजी वाटायची. मग बसनी येणं, बसनी जाणं, मग पावसाळ्याचे दिवस, कधी मग रात्री लेट व्हायचा, कधी कधी उशिरा प्रॅक्टिस संपायची. मग त्याच्यामुळं घरच्यांना पण नंतर इतकं यूज टू झालं की मग नंतर काही अपोज नाही. आणि माझा पण थोडासा स्वभाव असा डॅशिंग आहे, त्याच्यामुळं कधी असं इतकं असं स्ट्रिक्टली किंवा अशा ह्याच्यात नाही ठेवलं मला. ताई, तुम्ही सांगलीला प्रॉपर बिलॉंग करता. तर आपल्या ग्रामीण भागातल्या मुलींना भेटतंय आणि भेटत पण नाही असं म्हणू शकतो आपण. कारण ग्रामीण भागातल्या मुलींना तो प्लॅटफॉर्म भेटत नाही किंवा प्लॅटफॉर्म जरी भेटला तरी काही मुलींकडे दुर्लक्ष केलं जातं. तर तुमच्या बाबतीत तसा अनुभव आलाय का तुम्हाला केव्हा? म्हणजे पुण्यात तरी असं भरपूर कॉम्पिटिशन आहे किंवा स्वतःला आपल्याला अनालिसिस करता येतं. तसं गावाकडे मला असं वाटतं की त्याचा थोडासा अभाव आहे की घरच्यांना समजून हे करायचं. किंवा मी जेव्हा खेळायला स्टार्ट केलं तेव्हा ऑलमोस्ट माझ्या एजच्या ज्या माझ्याच बहिणी होत्या त्यांची ऑलमोस्ट 12वी नंतर लग्न झाली होती. किंवा माझी एक स्वतः बहीणच होती, माझी मावस बहीण, तिचं इतकी व्हॉलीबॉलमध्ये चांगली होती की नॅशनल लेवलला रिप्रेझेंट करत होती. पण फक्त की गाव लांब आहे आणि मग ते रोजचं ट्रॅव्हलिंग नाही आहे म्हणून तिचं लग्न करून दिलं होतं. की टॅलेंट असून सुद्धा गावाकडे हा एक थोडासा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे घरच्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा एक असतो की बाबा रोज मुलगी एवढ्या लांब ट्रॅव्हल करणार, बसच्या सुविधा नाही आहेत. जशा सिटीमध्ये इझिली अवेलेबल होतं, आपण काही पण लवकर ट्रॅव्हल इथल्या इथं जायचंय आपण स्वतःची गाडी घेऊन, तसं मला असं वाटतं की तो एक मोठा अभाव आहे की अजून सुद्धा गावाकडे इझिली अवेलेबल नाही होत या फॅसिलिटीज. त्या गावाकडच्या लोकांचा तो समजच असतो, म्हणजे त्यांची मेंटॅलिटीच तेवढीच, कारण ते लोक बाहेरच पडलेले नाही आहेत आपल्यासारखे. तर तुमचं जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर काही गेममध्ये काही फेस करावं लागलं का? किंवा तुमचे जे इन लॉज असतील त्यांनी तुम्हाला काही रेस्ट्रिक्शन्स वगैरे घातले का? नाही, त्या बाबतीत मी एकदम म्हणेन की मी ब्लेस्ड होते की माझ्या घरच्यांनी कधीच मला अडवलं नाही किंवा त्यांनाही माहिती होती की हिची स्वप्न आहेत आणि हिला आपण रोखलं नाही पाहिजे. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे माझ्या सासूबाई तर, मी लग्न झालं मला रोज 1 वे रूटला 45 मिनिट्स लागायचे माझ्या प्रॅक्टिस शेड्यूलला जायला. मग तिथून पुढे 2-2.5 तास प्रॅक्टिस, मग परत तिथे यायचे. मी घरी 10 वाजता यायचे. तोपर्यंत त्या माझ्यासाठी सगळं जेवण डाएटचं सगळं करून ठेवलेलं रेडी असायचं. मग कधी कधी जर वाटलं त्यांना की नाही बाबा एकटीच राहतीये जेवायला, तर माझ्यासाठी खास तेवढ्या लेटपर्यंत थांबायच्या त्या जेवायसाठी की नको बाबा एकटी नको जेवायला, आपण सोबत असलो की जरा खाईल तरी. तुमचे जे मिस्टर आहेत, म्हणजे तुमचे जे हजबंड आहेत विकास काळे, हे पण खूप नामवंत खेळाडू आहेत. त्यांच्याकडून काही तुम्हाला शिकायला भेटलं का? भरपूर शिकायला मिळालं तसं. पण एक खास गोष्ट शिकली की गिव्हअप कधीच नाही करायचं. आयुष्यात अनेक अडथळे येतात किंवा प्रत्येक गोष्टीचा एक टाइम पिरियड असतो, तो निघून गेला की यश आपल्याला मिळतंच. त्याच्यामुळे कोविडचा फेज असू दे किंवा किती स्ट्रिक्टली कोविडच्या फेजमध्ये आपण हे होतो की घरातच होतो अडकून किंवा आपण बाहेर पडत नव्हतो. त्यांच्या इकडे एवढी अवेलेबिलिटी होती की घराच्या बाहेर पडून फिटनेस करू शकत होते. तर त्यांनी एकही दिवस त्या कोविडच्या ह्याच्यात फेजमध्ये सुद्धा वाया नाही घालवला. किंवा घराच्या टेरेसवरतीच मग फिटनेस करणं किंवा या गोष्टी केल्या. मग अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे प्लेयर अनालिसिस करून त्यातून शिकतो. तर तुम्ही दोघं पण सेंटर लावता, मग त्याच्यातून पण काहीतरी स्ट्रॅटेजीज एकमेकांना म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितले असतील. मग तो एक किस्सा आम्हाला तुम्ही शेअर करा. म्हणजे आमच्या युथ ज्या मुली आहेत, यंग ज्या मुली वरती येत आहेत, त्यांना एक चांगला मेसेज म्हणून ह्या बाबतीत काय द्याल तुम्ही? ॲज अ पार्टनर आता तुम्ही तो चूज केलाय, तर त्या बाबतीत तुम्ही काय त्यांना सजेस्ट कराल?
मला त्यांनी एक स्किल सांगितलेलं, जेव्हा आपण ब्लॉक करतो तेव्हा प्लेअर ताकद लावतो, तो आपल्याला डॅश द्यायचा प्रयत्न करतो, किंवा आपण अशा पोझिशनला असतो की आपण आता तिथे ताकद नाही लावू शकत, आपण थोडेसे अप झालेलो असतो किंवा त्याचा फोर्स जास्ती पटकन लागतो. तर त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं ही एक त्यांनी स्ट्रॅटेजी मला शिकवलेली आहे आणि मग मी प्रॅक्टिसमध्ये ती अप्लाय करायचे. तर मग प्रॅक्टिस करताना सुद्धा मग आम्ही जे कलिग्स होतो सगळे, म्हणजे आमच्यात एकदम रश प्रॅक्टिस असायची की रोज मॅच प्रॅक्टिसच असायची, की एकदम डॅश देणं किंवा इर्षिरीने प्रॅक्टिस असायची, एकदम स्ट्रिक्टली असायची प्रॅक्टिस. त्याच्यामुळं मग एकदा तिने मला आउट केलं तर माझ्या डोक्यात असायचं की नाही आता हिला मी कॅच घेणार हिची मी. मग जेव्हा मी तो ब्लॉक मारायचे ना तर अशी वैतागायचे ते की मला ताकद का लावता येत नाही, कारण ताकद नाही लावली तर कोच शिव्या घालणार किंवा कोच आमचे स्ट्रिक्ट होते, मारायचे मग की नाही येता आलं तर, आणि मग किती ताकद लावली तरी येता यायचं नाही. मग ते स्किल मी त्याच्याकडून शिकले होते. ओके. अंकिता जगताप ही महाराष्ट्र टीमची वॉल म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती आहे आणि ती अचानक कबड्डीमधून गायब झालेली आहे, म्हणजे आता आम्हाला दिसत नाहीये ती. त्याच्या मागे काही कारण? त्याच्यामागे आहे बरंच कारण आहे. पॉलिटिक्सचं एक म्हणू शकतो आपण, किंवा खेळाडूंवर होणारा अन्याय म्हणू शकतो. त्याच्या विरुद्ध मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्राने आवाज उठवला होता तेव्हा. म्हणजे अगदी कीर्तीकर साहेबांपासून ते तटकरे साहेबांनी असू दे किंवा आपल्या असोसिएशनचे बरेचसे प्लेयर असू दे, पुण्यातले असू देत किंवा बाहेरच्या राज्यातले जिल्ह्यातले असू देत, ज्यांना माहिती होतं की मी का गरजेची आहे त्या टीममध्ये खेळण्यासाठी, त्यांनी सगळ्यांनी आवाज उठवलेला. पण काही गोष्टींना इतकं आपण महत्त्व देतो, तो एक महत्त्वाचा आहे तो इगो, मीपणा. बरोबर आहे. आणि तो जर पदाधिकाऱ्याकडेच असेल ना तर खेळाडूंचं 100% तिचं नुकसानच होतं. ओके. हे खूप पर्सनली झालं ताई, पण खेळ जेव्हा बंद केला कबड्डी त्यावेळेला अशी खंत वाटली नाही का? एवढं खेळलोय आपण, आता घरी बसलोय, खेळताना मुलींना असं थोडं तरी वाटलं असेल ना त्यावेळी काहीतरी? खंत म्हणजे जेव्हा म्हणजे एक त्याच्या आधीच 1-1.5 वर्ष झालं तेव्हाच मला नुकतं कळालेलं की बाबा आईला असं वाटत होतं, किंवा त्यांच्या आई वडिलांच्या ज्या गप्पा असायच्या त्यातून मला कळायचं की जेव्हा माझ्या मिस्टरांना अवॉर्ड मिळाला आणि त्याच सोबतीला माझी एक कलिग होती, सोबतच आम्ही खेळलो, सायली केरीपाळे म्हणून, तर तिला पण त्याच वर्षीचा अवॉर्ड होता. तर मी स्वतः माझ्या मिस्टरांची फाईल मीच भरली होती छत्रपती अवॉर्डची. तर तेव्हा जेव्हा डिक्लेअर झाला किंवा तेव्हा त्यांच्या दोघांच्यात चर्चा झाली की मग आपल्या मुलीला कधी असा अवॉर्ड मिळणार. त्याच्यामुळे मग तिथून तो प्रवास सुरू झाला. नाही ते अवॉर्ड वगैरे या सिच्युएशनमध्ये म्हणजे मी कधी ह्या माइंडसेटनी गेलेच नाही. मला उद्या काय करायचं हे जास्ती महत्वाचं आहे. लांबची ध्येय कधी मी ठेवली नव्हती. पण तेव्हा मग मनात ठेवलेलं की नाही, काही झालं तरी आपल्याला या अवॉर्डपर्यंत जायचंय, आपल्या आई वडिलांची इच्छा आहे ही आणि मग ती आपल्याला मिळवायची. त्यांनी कधीच बोलून नाही दाखवलं की बा आम्हाला तू खेळतीयस तर मग ह्या अपेक्षा आहेत किंवा काय, असं कधीच नाही बोलून दाखवलं. पण ती हे होती मनात. मग त्यातून पण इतका स्ट्रगल झाला. पहिल्यांदा हा अवॉर्ड मिळताना माझं एक सर्टिफिकेट हरवलेलं. मग तेव्हा माझं 2020लाच, नाहीतर हा मला 22-23चा मिळालाय, हा मला 19-20चाच मिळाला असता. मग ते सर्टिफिकेट हरवल्यामुळे माझे ते 3 वर्ष वाया गेली. मग ते भरपूर हर्डल्स होते. मग ते मनावर प्रेशर होतं, म्हणजे स्वतःच्या करिअरच्या बाबतीत नाही पण आई वडिलांनी आपल्याकडनं जी स्वप्न बघितली आहेत त्याचं थोडंसं ओझं होतं. मग जेव्हा ही सगळी सिच्युएशन आली आणि आता आपल्याला अन्यायासाठी लढायला लागणार आहे हे माहिती होतं, तर त्याच्यामुळं मग त्यांनी स्ट्रेंथ दिली. म्हणजे त्यांच्याकडे बघून स्ट्रेंथ आली मला की नाही, मला हे लढायला पाहिजे, आपण ह्याचा विरोध केला पाहिजे. आपण जर महाराजांच्या स्वराज्यात राहतोय, त्यांनी त्या 16व्या शतकात त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की मुलगीनी खंबीरच राहायला पाहिजे. मग आता आपण अन्याय सहन करायचं हरकतच नाही जर आपण 21व्या शतकात राहतोय तर. तेव्हा जर जिजाऊ साहेबांनी आपल्याला शिकवण दिली होती की वेळ आली तर आपल्याला घोडसवारी, तलवारबाजी, हातात ढाल घेऊन लढता आलं पाहिजे आपल्या स्वतःच्या अन्यायाविरुद्ध. मग ती एक मला पहिल्यापासून, कारण माझ्या शाळेत म्हणजे मी ज्या शाळेत शिकले तिथं शिक्षण, त्या शाळेचं नावच शिवाजी मराठा हायस्कूल होतं. नंतर मी ज्या संघात खेळले त्या संघाचं नाव राजमाता आहे. हो बरोबर आहे. आणि मी नंतर माझं जे सिनियरचं कॉलेज कंप्लीट केलं ते शाहू विद्या मंदिर. आणि माझं आडनाव जगताप, म्हणजे
जगतापांचं पण म्हणजे एक इतिहास राहिलेला आहे. हो बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं मग तो एक मला शिवाजी महाराजांचं म्हणतो आपण बाळकडू असतं, हो तसं आमच्या ह्याच्यात म्हणजे ब्रॉटअप माझं ते हो. याच संस्कारांनी झालं की ओके. नाही, लढायचंय, हारायचं लाईफ नाही. मध्ये प्रत्येक फेज महाराजांच्या नावामुळे किंवा त्यांच्या संस्कारांच्या मागूनच झालेला आहे हो सगळं. हो. तर ताई, आम्ही असं ऐकलं तुझं MBA झालंय. हां. गेम आणि प्लस एज्युकेशन सांभाळताना काही म्हणजे असं काय बोलतात त्याला, अडचणी आल्या का? भरपूर अडचणी आल्या. 2016ला जेव्हा माझं मिड टर्म असते, आपली सेमिस्टर असते, तेव्हा माझी नॅशनल होती पटनाला, त्याच्यामुळे ती माझी स्किप झाली. हो. मग ते सगळे बॅकला राहिले. 6च्या 6 विषय अख्खे बॅकला राहिले. ओके. मग जेव्हा आणि ते लास्ट इयर होतं माझं, त्याच्यामुळे मला काही हे नव्हतं, मला 12च्या 12 सब्जेक्ट देणं महत्त्वाचं होतं. मग ती तयारी मग आधी 1 महिन्यापासून केली. मग जेव्हा फायनल इयरचं फायनल सेमिस्टर होतं, मग तेव्हा खूप अडचणी आल्या, कारण ते शेड्यूलच असं होतं की एकाच दिवशी 2 पेपर होते. अरे. मग त्याच्यामुळं मग सकाळी 3 तास आणि दुपारी 3 तास असं माझं पेपर, म्हणजे मला लिहायला पण होत नव्हतं. शेवटी तर असं की मला उत्तरं येत आहेत, पण मला 6 तास कोणीच नाही लिहू शकत, मला असं वाटतं कंटिन्युअसली. त्याच्यामुळे मग ते हे झालं, पण एक चांगल्या ॲव्हरेजनी मग पर्सेंटेज मिळाले. म्हणजे आता एखाद्या खेळाडूनं फक्त खेळच करावा की एज्युकेशनकडे पण लक्ष द्यावं, म्हणजे तुझं मत त्याच्यावर काय आहे? की म्हणजे आत्ताचे प्लेअर काय करतात, गेम गेम गेम, तेच त्याच फ्लोमध्ये जातात. मग तुझ्या वेळेला कबड्डीचं क्रेज त्या लेवलला होतं, मग आत्ता पण तसं आहे, पण आता गेमकडे जास्त लक्ष देतात आणि स्टडीजकडे थोडं त्यांचं दुर्लक्ष होत आहे. ह्याच्यावर तुझं म्हणणं काय आहे? नाही, माझं स्ट्रिक्टली म्हणणं आहे की गेम हा तुमच्या करिअरचा पार्ट असू शकतो, आयुष्यातला एक भाग असू शकतो, पण नॉट नेसेसरी तो त्यातून तुम्हाला तेवढ्याच सक्सेसपर्यंत घेऊनच जाऊ शकेल. तुमच्याकडे प्लॅन बी नेहमी रेडी पाहिजे. जर तुमच्यात काही होऊ शकतं. आपण आता मॅटवरती जसं कबड्डी आली आपण म्हणतोय, तर तसं इंजुरीचं प्रमाण जास्त झालंय. काही मोठ्या प्रमाणात इंजुरी होतात, आपल्याला सांगता येत नाही. हार्ड लक असेल आपलं, झाली इंजुरी, मग पुढे काय? जर एज्युकेशनच नसेल तर मग असंच गप्प राहणार का आपण? त्याच्यामुळे एज्युकेशन हा मला असं वाटतं प्रत्येक माणसाचा पाया आहे, खेळाडू असू दे किंवा नॉन प्लेअर असू दे. पण खेळाडूंनी तरी ते स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे, कारण आपल्याकडे प्लॅन बी, जसं आपण खेळताना सुद्धा प्लॅन बी आपल्याकडे रेडी असतो, तर तसं शिक्षण मला असं वाटतं की खेळाडूचा प्लॅन बी असावा. तर ताई, कबड्डीमध्ये तुम्ही जेव्हा खेळत होतात त्यावेळेला अगोदर जॉबच्या संधी काय होत्या आणि इथून पुढे काय आहेत हे थोडं सांगा. म्हणजे मी खेळायच्या आधीपासून पण आपल्याकडे जॉबच्या संधी भरपूर अवेलेबल केली त्या सरकारने, की मुलींना बँकेत नोकरी होती किंवा पालिकेत नोकरी होती, पालिकेच्या टीम होत्या, बँकेच्या टीम होत्या. त्याच्यामुळे बँकेची पण टीम नॅशनल लेवलला रिप्रेझेंट करायची. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र किंवा हे अख्ख्या बँकांची एक नॅशनलची, जशी रेल्वेची टीम जाते तशी बँक म्हणून एक रिप्रेझेंट करत होती. त्याच्यामुळे तो एक प्लॅटफॉर्म होता जॉबसाठी. किंवा एक जर 4 प्लेअर वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर ती एक म्हणजे चांगल्या पद्धतीची टीम होती. जसं रेल्वेची टीमला बीट करणं अवघड जातं, कारण सगळीकडचं स्किल एकत्र जेव्हा येतं तेव्हा टीम स्ट्रॉंगच होते ना. तर त्या पद्धतीने तेव्हा होतं, पण सरकारने आता जॉबच्या संधी मुलींसाठी तरी खूप कमी केल्यात. म्हणजे बँकेत नोकरी नाही आहे किंवा पालिकेत इतकं हे नाही, फक्त इंटरनॅशनल किंवा ऑलिम्पिकला मेडल असेल, GR चेंज झालेले आहेत की फक्त आपल्याला ऑलिम्पिक प्लेअरच घडवायचे आहेत. पण त्यांचं हे लक्षात येत नाही की ऑलिम्पिक प्लेअर कधी घडणार आहेत, जेव्हा ग्राउंड लेवलपासूनच त्यांना सुविधा असतील किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा असेल किंवा संधी असतील, तर तेव्हा तिथपर्यंत पोहोचतो माणूस. त्याच्यामुळे मुलींना मला असं वाटतं की जॉबच्या संधी फार कमी आहेत. आता RBI मध्ये मी जेव्हा खेळत होते तेव्हा 2018ची गोष्ट आहे, तेव्हा एक भरती निघालेली, सगळे खेळ त्याच्यात इन्क्लूड होते, पण त्याच्यात खो खो आणि कबड्डी नव्हता. म्हणजे मुलींना ह्या संधीच नाहीत. मुलींच्या सगळ्या टीम होत्या, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, एक्झाम झाली होती तरी स्पोर्ट्स कोट्याची, पण त्याच्यात खो खो आणि कबड्डी गेमच नव्हता. म्हणजे हे फार, म्हणजे मैदानी खेळांसाठी हे दुर्दैव म्हणायला पाहिजे आपण. हे आता संधीच कमी आहेत. फक्त एक रेल्वे सोडलं तर बाकी आपल्याला काहीच संधी नाहीत. आणि जर मग आपण सरकारला प्रश्न विचारले तर सरकार फक्त एवढंच सांगतं की तुम्हाला 5% स्पोर्ट्स कोटा दिलाच आहे, पण त्याच्यात काहीतरी मेन्शन पाहिजे. तुम्ही स्टेट खेळेला सुद्धा तुम्ही क्लास 2ला ऍड करताय, तो सुद्धा PSI होतोय.
नॅशनलला रिप्रेझेंट केलेला किंवा इंटरनॅशनलला रिप्रेझेंट केलंय पण त्याला मेडल नाहीये, असा पण प्लेअर तुम्ही त्या 5% मध्येच आलेला आहे. मग ह्याला तो क्रायटेरिया पाहिजे. किंवा जो आपण म्हणतो की महाराजांच्या नावाने जो अवॉर्ड दिलाय आपल्या ह्याच्यात, बाहेरच्या राज्यात जो त्यांच्या राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे, तिकडे त्यांना नोकरी आहे थेट, म्हणजे ज्या दिवशी पुरस्कार आहे त्या दिवशी त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे. युपी सारख्या जर राज्यात ते क्लास 2 ची नोकरी देऊ शकतात अवॉर्डच्या दिवशीच, तर मला वाटतं की महाराष्ट्र सरकार त्याच्यापेक्षा खूप चांगलं रिप्रेझेंट करतंय आणि संधी जास्ती अवेलेबल करून देऊ शकतं. पण त्याचा एक अभाव आहे, त्याची एक लढाई सुरू आहे. पण बघू आता कधी ते सरकारच्या लक्षात येत आहे. ताई, आता तू एवढं म्हणजे खेळलीस, महाराष्ट्राची जी आपली टीम आहे, महाराष्ट्राला काहीच कमी नाही आहे. ना कोचची कमी आहे, ना प्लेयरची कमी आहे, ना कसली कमी आहे त्यांना. तर आपलं महाराष्ट्र नॅशनलला जाऊन कमी का पडतंय? म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हा गेम रुजू झालाय. आपल्या म्हणजे जर हरियाणा स्टीलर्सच्या कोचचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातून आम्हाला प्लेयर्स भेटतात प्रोला, किंवा चांगले प्लेयर्स जे असतात, नॅचरल प्लेयर आपल्याला महाराष्ट्रातून भेटतात. मग वरती जाऊन महाराष्ट्र कमी का पडतोय? आपल्या मुलींची टीम जी आहे ती गेले आता कित्येक वर्ष आपण प्लेसमध्ये नाहीये. तर त्याच्या मागे थोडं काय कारण असेल किंवा काय कारण आहे, मला हे थोडंस. त्याच्यात मी म्हणा एक कारण, ते म्हणजे एकच कारण असू शकत नाही, कारणांचा बंच आहे त्याच्या मागे. एक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, आपल्यात एकी नाहीये ना, जिल्ह्यांमध्ये आपण त्या एकत्र मानसिकतेने खेळतो ना. प्लेअर जेव्हा प्रत्येक जिल्ह्यात तो त्याचा बेस्ट असतो, मग तो इगो घेऊनच महाराष्ट्राच्या टीम मध्ये जातो. बरोबर. आणि तो एक हरण्याचं एक मुख्य कारण आहे. म्हणजे मी जेव्हापासून खेळतीये, सिनियर म्हणून खेळतीये, तेव्हा मी ज्युनियर्सच्या बऱ्याच ॲटिट्यूडमध्ये तो ॲटिट्यूड बघितलाय की आम्ही आमच्या जिल्ह्यात एवढं खेळतो, किंवा तो मोठेपणा स्वतःचा सांगणं किंवा ते बिहेवियर असणं. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की जेव्हा महाराष्ट्र असतो तेव्हा आपण सगळे एक असतो. आपण त्या 40 कोटी जनतेला रिप्रेझेंट करतो. आपण कसं रिप्रेझेंट केलं पाहिजे, किंवा एखादा डिसिजन असेल त्याला सगळ्यांनी होकार दिला तर तो सक्सेस होऊ शकतो. मग फक्त दाखवण्यापुरती एकी नसावी, ती एकदम मनाने पण एकी असावी. ती एकी नाहीये म्हणून मुलींची टीम हारती, हे एक त्यातलं कारण आहे. तिसरं कारण म्हणजे पदाधिकारी, किंवा प्रत्येक जिल्ह्याचं सांगेन मी, किंवा असोसिएशनचं पण सांगेन की प्रत्येक पदाधिकाऱ्याला मी पण आहे, इगो आहे, की त्याला दाखवायचंय मी काय आहे, किंवा त्याला हे दाखवून द्यायचंय की मी कसा मोठा आहे. आणि ह्याचा अभाव मग आपल्या मेडल्सवरती येतोय. आपल्याला मेडल्स मिळत नाही, त्यांना असं वाटत असेल की आमचा काय रोल आहे बाबा, आमचा हा मीपणाचा खेळाडूंवरती काय इफेक्ट होऊ शकतो. पण ह्याच्यात प्रत्येक पदाधिकाऱ्याचा इगो होऊ शकतो. मी म्हणणार नाही कोणी एक चुकतंय, सगळे चुकतायत. कारण जर एक चुकीचा असेल तर मला असं वाटतं 10 जणांनी त्याला विरोध केला पाहिजे. बरोबर आहे. आपल्या राजकारणात किंवा संविधानात त्याच्याचमुळे हे लिहिलेलं आहे की विरोधी पक्ष का पाहिजे. याचं आंबेडकरांनी एक हे केलेलं आहे की विरोधी पक्ष का पाहिजे म्हणून. आता मी MPSCचा थोडा अभ्यास केलेला, त्याच्यामुळे ह्याचं मला थोडंफार आहे नॉलेज. म्हणून मी हे सांगते की विरोधी पक्ष का दिलेला आहे, कारण मग त्यांच्या चुका सांगण्यासाठी दिलाय. जर आपण त्या खुर्चीत बसून त्या खुर्चीला लायक असं कामच करू शकत नसेल तर मला असं वाटतं आपण स्वतःहून ती खुर्ची सोडून द्यावी. तो त्या खुर्चीसोबत आपला इगो त्याला चिटकून द्यायचा नसतो. आपण कबड्डी हा खेळ मोठा करायला आलं पाहिजे त्या खुर्चीसोबत. बरोबर. पण हे मला प्रकर्षाने जाणवलं. आणि जेव्हा खेळाडू म्हणून होते तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी आल्या, पण तेव्हा माझ्याकडे व्हॉइस नव्हता. म्हणजे तेव्हा आपण त्या खेळाडूच्या त्या भूमिकेत असतो, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी कधीच नाही बोलू शकत. कळत तर आपल्याला सगळं, आणि मला जसं कळत आहे तसं बऱ्याच खेळाडूंना कळत असेल, पण आपण जर बोलणं, मला असं वाटतं की आपण जर बोलणार नाही तर ह्या गोष्टी सुधारणार नाहीत. त्याच्यामुळे पुढे येऊन बोललं पाहिजे, तर ह्या खेळाचं भविष्य अजून चांगलं होऊ शकतं. फक्त म्हणून चालणार नाही की आम्हाला ऑलिम्पिकमध्ये हा खेळ न्यायचा आहे. खेळ नेण्यासाठी तेवढी मेहनतही करायला लागेल. किंवा नाही तर मग आता जसं चित्र दिसतंय की बाबा महाराष्ट्रातली एखादी प्लेअर किंवा एखादा प्लेअर बळ जातोय, इन 7चा पार्ट नाहीये, बाहेर बसतोय. मला असा माझा खेळ नाही बघायचा. मला बघायचं हा महाराष्ट्रातला खेळ आहे. ऑलिम्पिकला जरी रिप्रेझेंट करत असेल तरी आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे की त्या 4 जणी खेळतात त्या महाराष्ट्राच्या आहेत. बरोबर. आणि त्यांच्यामुळे भारताचा संघ जिंकतोय. पण हे विजन नाहीये लोकांकडे. लोकांकडे फार छोट्या विजन आहेत, आणि त्यांनी आपण ही उंची नाही गाठू शकत. ओके ताई, महाराष्ट्र कबड्डी किंवा महाराष्ट्रातच असं नाही, पण
कबड्डीमध्ये जर एक बदल करायचा असेल तर तो बदल कोणता असेल तुझ्याकडून? मी आता जेवढं खेळले किंवा माझ्यावर जे अन्याय झाले त्यातनं मी एकच शिकले की राजकारणी माणूस कधीच पदाधिकारी म्हणून त्या खुर्चीवर नसला पाहिजे. बरोबर. जो खेळला आहे किंवा ज्याने खेळाडू घडवलेत असे लोक पाहिजेत. आता मी छोटंसं उदाहरण देते. माझ्या संघाचे मी जे कोच सांगितले वारघडे सर, जयवंत वारघडे, आज त्यांचं वय 80+ आहे. पण आजही तो माणूस 5 वाजता रविवार असो सोमवार असो तो त्या ग्राउंडवरती अवेलेबल असतो आणि तो त्या लहान मुलींची प्रॅक्टिस घेतोच. का तर मला हे कबड्डी घडवण्यात जास्ती रस आहे. बरोबर. आता जे आपण म्हणतो कोचेसचं अवॉर्ड मिळतो, कोचेसला पण खूप म्हणजे त्यांच्याकडनं नॅशनल प्लेयर्स असतील तर कोचचा एक छत्रपती अवॉर्ड आहे. तर आम्ही त्यांना विचारलं होतं की तुमचा भरायचा का आपण, तर त्यांनी सरळ त्या गोष्टीला डिनाय केलं होतं की नको, मला हे नाही महत्त्वाचं. माझी मुलगी ही जी ह्या ग्राउंडवरती खेळते ह्यातल्या 4-5 मुलींना जर नोकरी लागली माझ्या जन्माचं सार्थक आहे. ह्या एका बॅचमधल्या जर 4-5 मुलींना नोकरी लागली ना मला ते पुरेसं आहे. मी त्यांना शिकवतोय आणि त्यातनं त्यांचं करिअर होतंय, हे महत्त्वाचं आहे. मग असे खेळाडू आपण असे कोचेस आपण शोधून काढतोय का, आणि ह्यांना जपलं पाहिजे. मला असं वाटतं की खरी कबड्डी जी अजून महाराष्ट्रातली जिवंत आहे ती ह्या ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या माणसांमुळे आहे. आणि जर सत्कार करायचा आहे किंवा जो त्यांनी मोठेपणा गाजवला तर हरकत नाही, मला असं वाटतं. बरोबर आहे. हो. तर ताई, इन फ्युचर तुझे काय प्लॅन्स आहेत, म्हणजे कबड्डीला घेऊन असू देत किंवा जॉबला तुझ्या घेऊन असू देत? जॉबसाठी तर प्रयत्न चालूच आहेत किंवा आता अपॉर्च्युनिटीज कमी आहेत किंवा त्याच्यामुळे पण एक ते स्ट्रगल चालूच आहे किंवा MPSCचा अभ्यास पण चालू आहे माझा. तर या पद्धतीने चालूच आहे. आणि कबड्डी क्षेत्राचं म्हणाल तर आपण जर त्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं तर आपण एक खेळाडू म्हणून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला काय कमी आहे किंवा खेळाडूंना काय पाहिजे, खेळासाठी एक्झॅक्टली काय पाहिजे. आणि ते जेव्हा आपण देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा जेव्हा 10 लोक त्या गोष्टीचा विरोध करणार त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. की आपण चांगल्या पद्धतीने खेळ मोठा व्हावा म्हणून आपण प्रयत्न करत असू, पण जर 10 लोक त्याचा विरोध करत असतील की त्यांनाही कुठेतरी मनात माहिती असतं चुकीचं जरी असलो तरी ती चूक आहे हे आपल्याला कुठेतरी कळत असतं. बरोबर. तर त्यांना कळून सुद्धा ते बदलत नाहीत. त्याच्यामुळे मला तर वाटतं की त्याच्यामुळे तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलेला की अचानक गायब झाली आहे त्याचं कारणच हे आहे की मला अशा लोकांमध्ये मी कधीच जी अन्यायच करण्यासाठी उभी राहिलेली आहेत मी त्यांच्या बाजूने कधीच नाही काम करू शकत. मी कायम अन्यायाविरुद्ध काम करणारी मुलगी आहे. आणि हे मला म्हणतात बाळकडूच मी आले. माझ्या घरात म्हणजे मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करते मी, पण मला कधीच असं शिकवलं नाही की बाबा मग गप्प राहायचं, अन्याय होतोय तर त्याच्या विरुद्ध लढलं पाहिजे, बोललं पाहिजे. ही भूमिका माझ्या घरच्यांनीच मला शिकवलेली आहे. किंवा मी घरातले एकदम म्हणजे आमच्या अख्ख्या पूर्ण कुटुंबात मी छोटी मुलगी आहे, पण कधीच असं दाबलं नाही की नको बोलू किंवा मोठ्यांमध्ये बोलायचं नाही. जर चुकीचं आहे तर आजही मी मोठ्यांना सुद्धा सांगते की नाही हे चुकीचं आहे. आणि आमच्या इथे तेवढं स्पोर्टली ते घेतात पण की बाबा जर आहे चुकीचं आहे आणि जर समोरचं आपल्याला दाखवून देतोय तर त्याच्यात आपण बदल केला पाहिजे. तर तुझ्या प्रयत्नांना खरंच यश मिळू देत. तुझ्याकडून खूप काही शिकायला भेटलं आणि मी आता इथे अँकर नसून एक तुझी लहान बहीण म्हणून सांगते, मला तुझा अतिशय गर्व आहे तुझ्यावर. म्हणजे असे प्लेयर किंवा अशी माणसं कबड्डीत पाहिजेत असं मलाही वाटतं पर्सनली. तर अशा प्लेयरमुळे कबड्डी पुढे जाईल हे माझंही पर्सनली मत आहे. तर ताई, तुझ्या फ्युचरसाठी खूप म्हणजे खूप शुभेच्छा. आणि तू जेव्हा सक्सेस होशील नक्की पर्सनली मी तुझा इंटरव्ह्यू परत घ्यायला येईन त्यावेळेला. आणि थँक्यू, खरंच तू आम्हाला एवढा वेळ दिलास आमच्यासाठी आणि आमच्या पूर्ण टीमकडून तू जे आम्हाला कॉन्ट्रीब्यूट केल्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू. असेच नवीन नवीन पॉडकास्ट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या KBD पॉडकास्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला असंच सपोर्ट करा. थँक्यू.